ते लोकसभेमध्ये पारित झालेलं आहे. आज ते राज्यसभेमध्ये मांडलं जात आहे. तुम्ही राज्यसभेचे सदस्य आहात, त्या बिलाबद्दलची पहिली प्रतिक्रिया. देशातल्या विद्यार्थ्यांसाठी देशातल्या शैक्षणिक धोरणाच्या बाबतीतलं एक नवीन क्रांतिकारी पाऊल माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पडत आहे. कारण हे सरकार रिफॉर्म्स, शिक्षण आणि विद्यार्थ्यांचं हित याच्या दृष्टिकोनातून एक भविष्याचा वेध घेणार आहे. ज्या ब्रिटिशकालीन काळापासून असणाऱ्या अनेक त्रुटी, प्रत्येक क्षेत्रातल्या दोष दूर करीत करीत तसंच शिक्षण क्षेत्रातला आपण हा एक चांगल्या पद्धतीचा कायदा भविष्यातल्या नीटच्या बाबतीतला, ज्याच्यामध्ये एक पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया असेल, ज्याच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देखील चांगल्या माध्यमातून यशस्वी होण्यासाठी एक चांगली प्रक्रिया पार पाडण्याचे एक उपक्रम आणि जे काही दोषी असतील, जे गुन्हेगार असतील, त्यांना कडक अशा प्रकारची शिक्षा आणि कारावास आणि दंड देखील देण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आल्यामुळे मी माननीय प्रधानमंत्रीजींचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये हा कायदा पास होणारच आहे. आणि युवकांसाठी आणि युवतींसाठी या देशामधलं एक शिक्षण स्वच्छ, पारदर्शक आणि भविष्यामध्ये यशस्वी तरुण जे आमचे डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, CA सगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतील या सगळ्या परीक्षांमधले रिफॉर्म्स करण्याच्या दृष्टिकोनातलं हे एक चांगलं यशस्वी पाऊल बनायला हरकत नाही असं मला वाटते. तर आज संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं स्वागत केलं. अमित शहांचा राजीनामा मागितलेला आहे आणि दिल्लीतल्या पोलिसांनी केलेल्या पॅरेड गनच्या यूजबद्दल बाकीबद्दल अमित शहांना जबाबदार धरला. देशातला सगळ्यात यशस्वी कार्यकाळ जर गृहमंत्र्याचा कोणाचा असेल तर तो अमित शहाजींचा झालेला आहे. कारण त्यांच्या काळामध्ये 370 कलम हटवण्यात आलं, त्यांच्या काळामध्ये अतिरेकी कारवाया थांबण्यात आल्या, त्यांच्या काळामध्ये नक्षलवाद हा पूर्णपणे भारतातून तडीपार करण्यात आला. नक्षलवाद मुक्त भारत देश करण्यामध्ये अमित शहांची सगळ्यात मोठी कामगिरी आहे. या देशामधली शांतता, समृद्धी व तसेच परदेशी ज्या काही अतिरेक्यांच्या कारवाया ते थांबवण्याचं काम हे माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्या काळात झालेलं आहे. मला यांना संजय राऊतांना हा प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या सरकारच्या काळात जेव्हा त्यांचं सरकार गृह खातं सांभाळत होतं तेव्हा मनसुख हिरेनच्या बाबतीत ज्या सचिन वाजेंनी ज्या जिलेटिनच्या कांड्या अंबानीच्या घराजवळ ठेवल्या होत्या आणि तो सचिन वाजे वेगवेगळ्या अपराधांमध्ये सापडला गेला, तो इन्स्पेक्टरची नियुक्ती त्यांच्याच काळात झाली. मनसुख हिरेनची हत्येच्या पाठीमागचा सूत्रधार पण तोच होता. आणि अंबानीच्या घराजवळ स्फोटकं ठेवणारं हे जे सरकार आहे त्यांना अमित शहांबद्दल विचारण्याचा काहीच अधिकार नाही. यासाठी संजय राऊतांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. कारण त्याच्यामध्ये परमवीर सिंगांचा विषय आहे, सचिन वाजेचा विषय आहे, अंबानीच्या घरासमोर बॉम्बस्फोट करण्याचा विषय होता. हे सगळे जे विषय जे गृह खातं सांभाळणारं उद्धव ठाकरेंचं सरकार आहे त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला नाही असा माझा त्यांना प्रश्न आहे. सर, अमित शहानी संजय राऊत यांनी अमित शहा यांना जनरल काय संबोधलंय? त्यांना एकतर स्वतःचं आत्मचिंतन करावं लागेल. मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडलेलं आहे बऱ्याच दिवसापासून. महाराष्ट्रातली शिवसेना पूर्णपणे शून्य करण्याचं काम हे माननीय संजयजी राऊत यांनी केलेलं आहे. त्यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळं आमचे जे चांगले शिवसैनिक हे त्यांच्यापासून तुटून गेलेले आहेत आणि ही शिवसेना लयास जाण्याचं काम सगळ्यात जास्त जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलेलं आहे. त्यामुळे ते जे काय बोलतात ते बोलण्याचं परीक्षण त्यांनी करावं, आत्मपरीक्षण करावं. त्यांना विपश्यनेला किंवा एका मानसिक शांती शिबिरामध्ये पाठवण्याची गरज आहे असं मला वाटते. सर, विरोधी पक्ष दररोज आंदोलन करतात मकरद्वारावरती आणि वेगवेगळ्या मागण्या करतात. कधी नीटमध्ये सुधारणा म्हणतात, कधी अमित शहाचा राजीनामा म्हणतात, कधी म्हणतात पॅलेट गन वापरला. यामुळे संसदेचं कामकाज डिस्टर्ब होतं आणि त्यामुळे सर्वसामान्यांचा जो पैसा आहे तो वाया जातो. अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण देशाचा कारभार हा संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजातून होतो आणि देशातल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये अनेक कायदे, अनेक बिल होतात आणि विरोधक मात्र बाहेर येऊन मोर्चे काढतात, मीडियाला सामोरे जातात आणि संसदेमध्ये चर्चा झाली की पाठीला पाय लावून पळून जातात. अशा प्रकारचे जर विरोधक या देशामध्ये असतील जे चर्चेमध्ये सहभागी होत नाहीत, कन्स्ट्रक्टिव्ह कायद्याच्या बिल पासमध्ये ते सहभागी होत नाहीत, चर्चेमध्ये सकारात्मक दृष्टीने पुढे येत नाहीत, परंतु नेहमी फलक उंचावणे, मोर्चे काढणे, घेराव घालणे आणि मीडियाच्या पुढे जाणे एवढीच एक भूमिका विरोधी पक्षांची राहिलेली आहे. त्यामुळे मोदीजींनी जो काँग्रेस मुक्त भारतचा जो नारा दिला होता त्या दृष्टिकोनातून आता काँग्रेस आणि इंडी ही हळूहळू प्रत्येक राज्यामध्ये शून्य होत चाललेली आहे.
जे लोक चर्चेला सामोरं जाण्याच्या ऐवजी बिलाच्या चर्चेमध्ये सहभागी होण्याच्या ऐवजी सभागृहातून बाहेर पळून जातात, या विरोधी पक्षाच्या लोकांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. देश कुठे चाललाय आणि विरोधी पक्ष लयाला चाललाय. तर राहुल गांधी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आरोप केलाय मला सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही. लोकसभेचे अध्यक्ष किरण रिजिजू असतील, सोबत राजनाथ सिंग यांना बोलू देतात, मला मात्र बोलू देत नाही. माफी मागा म्हणतात, मग मी बोलू, मी माफी मागणार नाही. लढाई आता बाहेर लढली जाईल असं राहुल. कारण त्यांना बाहेरचं वातावरण सोपं आहे. संसदेतला त्यांना अभ्यास येत नाही आणि संसदेमधले प्रोटोकॉल पण माहीत नाहीत, संसदेमधले कायदे कानून माहीत नाहीत. संसदेमध्ये बटन बंद ठेवून माईक माझा बंद केलाय म्हणून म्हणणारे हे बाळराजे असल्यासारखे जे राहुल गांधी आहेत, यांना बटन चालू बंद करायचं माहीत नाही. ते कायदे काय शिकवणार? ते विरोधी पक्ष नेते म्हणून विरोधी पक्ष कसा सांभाळणार? म्हणजे ओम बिर्लाजी त्यांना सांगतायत आपका माईक चालू आहे, त्यांना त्यांचं माईक चालू असलेलं कळत नाही, बटन दाबून त्यांच्या सहकार्याने चालू करून दिलं. असे हे राहुल गांधी देशाचं नेतृत्व करायला लागलेत. ते फक्त संसदेमध्ये लढाई करू शकत नाहीत, ते रस्त्यावर यासाठी लढाई करतात की त्या ठिकाणी ते वेगळा नॅरेटिव्ह पसरवणं, पोरकटपणाचे खेळ करणं आणि मीडियाला आकर्षित करणं, एवढा एकच धंदा राहुल गांधीचा राहिलेला आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.